सिया ने पहले रिक्वेस्ट करी थी फैमिली से कि शादी को पोस्टपोन कर दिया जाए, लेकिन शादी को पोस्टपोन नहीं किया गया। तो मुझे लगता है कि यहाँ पे केतन की मौत बाद में हुई है। सबसे पहले सिया के चॉइस की मौत हुई है, उसके इंडिपेंडेंस की मौत हुई है। अगर वो आज के जमाने की लड़की है, उनकी फैमिली आज के जमाने की है, तो वो कैसे उसके चॉइस से उसे शादी नहीं करने दे रही। आईच्या गावात बाराच्या भावात म्हणजे मी आता काहीच बोलू म्हणजे ह्या मुलींचा मेंदू गुडघ्यात आहे का डोक्यात आहे तेच मला कळणं झालंय की मला असं वाटतंय की बहुतेक ह्यांच्या डोक्याला मुळव्या झाले त्याशिवाय असले घाण विचार ह्या मुलींच्या डोक्यात कुठून येतात तेच मला काही समजत नाही। मी सगळ्या मुलींच्या बाबतीत नाही बोलत, ह्या ज्या काही घाण जे आहे त्या अख्ख्या सगळ्या मुलींच्या नावाला अक्षरशः कलंक आहेत। म्हणजे एका पोराला कड्यावरून ढकलून फेकून दिलाय, त्याला मारून टाकलाय आणि इथे यांना चॉईसशी पडली म्हणजे मी काहीच म्हणू। बरं ठीक आहे, ही पण गोष्ट मी ऍक्सेप्ट करू शकतो की तिला लग्न नव्हतं करायचं, पण भाई घरात तू सांगू शकत होतीस 4 दिवस जर बिना जेवायची राहिली असतीस तर आई बाप कुठेतरी मान्य झाले असते, रडली असतीस कंटिन्यू। जसं तुला त्या पोरासाठी म्हणजे तुझ्या बॉयफ्रेंडसाठी तू त्या केतनचा मर्डर केलास, तसं 4 दिवस मी काय म्हणतो महिनाभर तर आई बापाजवळ रडली असतीस तर आई बापांनी कुठे मान्य केलं असतं की भाई चल तू नको करू केतनवर लग्न। पण भाई त्या बिचाऱ्या केतनला तू कड्यावरून ढकलून दिलंस आणि तरी सुद्धा तुम्हाला चॉईसशी पडले म्हणजे मी काहीच म्हणू। आणि ही म्हणते की हल्लीच्या पोरींना त्यांना चॉईस महत्वाची असते, इंडिपेंडेंट असते। अरे मान्य आहे, सगळे इंडिपेंडेंट असते, मी पण त्या विचारांना कुठेतरी सपोर्ट करतो की पोरीने इंडिपेंडेंट राहिलं पाहिजे। पण मला एक गोष्ट कळत नाही, इंडिपेंडेंट म्हणजे तुम्ही एखाद्याचा मर्डर करणार काय चॉईससाठी, तेच मला काही कळत नाही। आणि म्हणजे काय म्हणजे काहीच म्हणजे आणि ह्या जमान्याची पोरी म्हणजे ह्या जमान्याच्या पोरीने काय शिंग फुटल्यात का तेच मला काही कळत नाही। म्हणजे खरंच म्हणजे ते बोलतो ना 10 पैकी अशी एक मुलगी असते ते सगळ्या मुलींच्या नावाला कलंक असते, बाकीच्या सगळ्या पोरी असतात ते खरंच प्रेम म्हणजे काय आणि आपल्या पार्टनर सोबत लॉयल कसं राहायचं हे खरंच त्यांच्याकडून शिकलं पाहिजे। मुलींनो तुम्हाला असल्या पोरींबद्दल काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।